आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने जोरदार रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। सुधागड तालुक्यात भाजपने संघटनात्मक मोठी मुसंडी मारली असून येथील अनेक ग्रामपंचायती भाजपात समाविष्ट करून घेण्यावर लक्ष केंद्रित केले। भाजपात इनकमिंग जोरात सुरू असून जांभूळपाडा जिल्हा परिषद गटातील अनेक गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विकासात्मक दृष्टी, कुशल कार्यपद्धती व देशाचे व राज्याचे सक्षम नेतृत्वावर प्रभावित होऊन जाहीर प्रवेश केले। सुधागड जांभूळपाडा विभागातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप व शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी कमळ हाती घेतल्याने भाजपची संघटनात्मक पकड मजबूत झाली आहे। भारतीय जनता पार्टीचे कमळ फुलले असून आगामी निवडणुकीत भाजपचाच करिश्मा दिसेल असा विश्वास नेते व कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत। सर्व प्रदेशकर्त्यांचे खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवी शेठ पाटील, प्रकाश देसाई, गीता पार्लेचा यांनी पक्षात जोरदार स्वागत केले। काय सांगाल, संपूर्ण सुधागड तालुका हा भाजपमय होताना दिसतोय आणि एकूणच बघितलं तर एका पाठोपाठ एक ग्रामपंचायती या ठिकाणी भाजपमय होत आहेत। जांभूळपाड्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेले आहेत। काय सांगाल, कसं वातावरण आहे? हे आता वातावरण संपूर्ण भाजपमय होत चाललेलं आहे। हे भाजपमय वातावरण उद्याच्या ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला फार उपयोगी पडणार आहेत। या ठिकाणी आज आपल्याला सांगू इच्छितो की ह्या भागातली जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्या भागातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या जिंकूच हे आजचं सुतोवाच आहे। एकूणच कार्यकर्त्यांची जी संख्या किंवा विविध पक्षातले प्रमुख पदाधिकारी पक्षामध्ये सहभागी होत आहेत। विकासाला एका बाजूला गती मिळेल, मात्र तिकीट वाटपामध्ये थोडासा पेच निर्माण होईल असं वाटतंय। तो पेच कसा सोडवला जाईल? असं आहे, इथे नेतृत्व चांगलं आहे। प्रकाश देसाईंसारखे, गीता पालरेच्यासारखे, श्रीकांत ठोंबरेंसारखे आणि आरिफ मण्यारसारखे हे सगळे लोक एकत्रित बसले तर मला वाटत नाही की ह्या तालुक्यात कुठे कुरबुरी होईल, तिकीट वाटपाची सुद्धा कुरबुरी होईल असं मला वाटत नाही। भविष्यात किती ग्रामपंचायती आपल्या डोळ्यासमोर आहेत की त्यांना भाजपमध्ये आपल्याला जेवढ्या ग्रामपंचायती आहेत, जेवढ्यांची निवडणुका झालेल्या आहेत तेवढ्या भाजपमय होती। रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या कमी प्रमाणात आहेत। सुधागड आदिवासी असं आहे, ह्या रोजगाराची समस्या ही फार मोठी समस्या आहे। इथं ज्या पद्धतीनं कारखाने, उद्योगधंदे उभे राहतील त्यावेळेला या ठिकाणी रोजगाराची संधी सुद्धा सर्वसामान्य माणसाला मिळाली जाईल हे मी आज आवर्जून सांगतो। पुढच्या काळामध्ये महायुतीमध्ये या ठिकाणी जो संघर्ष दिसतोय, पुढच्या काळामध्ये आपली भूमिका काय राहील भाजप? असं आहे, पुढच्या काळात काय होईल ते होईल, पण आज आम्ही भाजप म्हणून चाललो। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।